अ, माझी आई लता कांबळे. अ, हिचं खूप पूर्वी आधी बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये ट्रीटमेंट चालू होती आणि त्यांनी आम्हाला ईशा नेत्रालयाबद्दल सांगितलं होतं आणि तिला अचानक एके दिवशी ब्लड विजन झालं. तिची दृष्टी जरा कमी झाली होती आणि त्यावेळेला आम्हाला जसं की ईशा नेत्रालयाबद्दल सांगितलं होतं. तर तिला मी लगेच 2-3 दिवसात इथे घेऊन आले आणि त्यावेळेला इथे येऊन मी डॉक्टर अमित नेनेंना भेटले आणि त्यांनी तिला आर-डी असल्याचं सांगितलं आणि त्यांनी 2-3 दिवसामध्ये इमर्जन्सी ऑपरेशन सांगितलं तिचं आणि तसंच आम्ही लगेचच तिचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर तिला आता बऱ्यापैकी म्हणजे त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला 70 to 80% म्हणजे आर-डी हे क्रिटिकल ऑपरेशन असल्यामुळे 70 to 80%च तिची दृष्टी आपण पुन्हा आणू शकतो. पण ज्यावेळेला डॉक्टरांनी आता ऑपरेशन केलं आणि तिच्या ऑपरेशनला ऑलमोस्ट आता 1.5 महिना झालेला आहे आणि आता डॉक्टर अमित नेनेंनी तिचं ज्यावेळेला स्कॅन रिपोर्ट दाखवले तर अजिबात ऑपरेशन झाल्यासारखं वाटत नाही आणि तिची दृष्टी खूप सुधारलेली आहे आणि अजून ट्रीटमेंट चालू आहे. पण बराचसा तिच्या दृष्टीमध्ये फरक पडलेला आहे. तर त्याच्यावरून हे लक्षात येतं की ज्यावेळेला कधी आपल्या घरी आपल्या कोणालाही जर दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम होत असेल, अचानक दिसायला कमी झालेलं आहे, कसलेही दृष्टी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही तात्काळात लवकरात लवकर तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटा किंवा इथे ईशा नेत्रालयामध्ये येऊन बरेचसे आपले एक्सपिरियन्स डॉक्टर्स आहेत, जे की तुम्हाला पूर्णपणे वेळ देतात. बरेच